लाडकी बहीण योजना 2026 आजपासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये जमा होत आहे का बरं? लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा झाले. नेमका विषय काय आहे? खरी बातमी आहे का? लाडक्या बहिणींना 2100 रुपये खरंच जमा होत आहे का? या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार होती. बातमी नेमकी खरी आहे का खोटी आहे याचं निराकरण आपण स्पष्टीकरण करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्ही बघू शकता, तुमचे नाव पहा. लाडकी बहीण योजना जानेवारी इन्स्टॉलमेंट 2026 महाराष्ट्र राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एक मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. कारण खळबळजनक अपडेट म्हणजे समोर आले आहे की जानेवारी 2026च्या हप्त्याचे वाटप सुरू झाले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये महिलांना आता जे आहे, आता तुम्ही ते बघू शकता संपूर्ण माहिती. खात्यामध्ये 2100 रुपये जमा झाल्याचे मेसेज येत आहे. मात्र त्याचवेळी जे आहे लाडक्या बहिणींनो सुमारे 60 लाख महिलांचे अर्ज विविध तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. खळबळजनक माहिती म्हणजे प्राप्त झाली आहे. कारण की माहितीनुसार राज्यातील 36 पैकी 30 जिल्ह्यांमध्ये सध्या हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 12 जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यामध्ये आज रात्री 12 वाजेपर्यंत जमा होण्याचे संकेत आहे. विशेषतः 2 जिल्ह्यांमध्ये दुपारपासून महिलांच्या मेसेज येणे सुरू झाले आहे. कारण की लाडक्या बहिणींनो 1500 रुपये हे जमा होत आहे, 2100 रुपये नाही. मात्र उर्वरित 6 जिल्ह्यांमध्ये सध्या तरी पडताळणीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे तेथील निधी तुर्तास थांबवण्यात आला आहे. प्रशासकीय विस्तारावर झालेल्या सखोल पडताळणीमध्ये अनेक जे लाभार्थी आहे अर्जामध्ये त्रुटी आढळल्यास आहे. असे मुख्य ते खालील 5 कारणामुळे जे आहे 60 लाख महिलांचा योजनेतून बाहेर काढण्याचे समजले आहे. ही खरी बातमी आहे. म्हणजे 60 लाख महिला ह्या बाद झाल्या आहे. म्हणजेच माहिती ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे 2.5 लाखाच्या वर आहे, मात्र त्यांनी तर उल्लेख केला नाही, अशा महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. 2 नंबरचं काय आहे? लाडक्या बहिणींनो जे आहे नावातील विसंगत, आधार कार्डवरील नाव आणि बँक पासबुकवरील नावामध्ये तफावत मिसमॅच आढळले. डीबीटी व्यवहार अयशस्वी ठरले आहेत. अशा लाडक्या बहिणींना पैसे आले नाही इथे सांगण्यात येत आहे. एकापेक्षा जास्त अर्ज एकाच नावावर किंवा एकाच आधार क्रमांक 2 ते 4 अर्ज भरल्याने प्रकारे उघड आलेला आहे. कारण की जुनी बातमी आहे. कारण की बरेच लाभार्थी फ्रॉड करून लाभ घेत होते, त्यांना बाद करण्यात आले आहे. वय मर्यादेचे उल्लंघन 21 ते 65 वयोगटावरील अर्जदारांनीही मोठ्या प्रमाणावर अर्ज भरल्याची तपशीलमध्ये समोर आले आहे. समाधान सामुग्रीची अट, घरात 4 चाकी वाहन किंवा आयकर भरणारे सदस्य असल्यास अशा महिलांना अपात्र करण्यात आले आहे. ही खरी बातमी आहे. लाडक्या बहिणी, ज्या लाडक्या बहिणीचे अर्ज पूर्णपणे वैध आहे असे ज्यांना आला नसेल, घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण की आता या गोष्टीची पूर्तता शासनाकडून पात्र महिलांना लाभ देण्यासाठी विविध मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यामुळे तांत्रिक त्रुटी दूर केल्यास तुम्हाला पुढील हप्ते नियमित मिळू शकतात, अशी माहिती लाडक्या बहिणींनो ही खरी बातमी नाही आहे. कारण की याच्यामध्ये अर्ध खोटं आहे. अर्ध म्हणजे 2100 रुपयाचा हप्ता हा कोणत्याही लाडक्या बहिणींना मिळाला नाही. कारण की आता बऱ्याच लाडक्या बहिणींना 1500च मिळाले. बरं, त्या आणखी ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नाही, त्यांना 3000 रुपये जमा होत आहे. अशा लाडक्या बहिणींना की ज्या पात्र ठरवण्यात आलेले आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींची पडताळणी आताच KYC झाली आहे. त्यांची पुढील जे 31 मार्च जे आहे आता शेवटची तारीख ही KYC दुरुस्त करण्यासाठी दिलेली. ती तारीख संपल्यानंतर तुम्हाला उर्वरित जे हप्ते आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थकीत हप्ते जमा करण्यात येतील, असा हा शासनाचा निर्णय आहे. पण त्या संदर्भात अजून कोणताही नवीन अपडेट आले नाही. त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचा अपडेट वेळोवेळी मिळेल. भेटूया लाडक्या बहिणींनो नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.